नाशिक रोड परिसरात घरगुती गॅसचा पुरवठा अखंडित ठेवत जाई गॅस डिस्ट्रीब्युटर एजन्सीने पुन्हा एकदा आपली विश्वासार्ह सेवा सिद्ध केली आहे। संकट काळातही जबाबदारीची जाणीव ठेवत एजन्सीने नागरिकांना दिलासा दिला असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। एजन्सीचे संचालक सुधाकर सपकाळे यांनी सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पसरत असलेल्या गॅस तुटवड्याच्या अफवांवर स्पष्ट शब्दात भाष्य करत गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले। ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची सूचना देताना त्यांनी सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच OTP द्यावा। OTP देणं म्हणजे सिलेंडर मिळाल्याची खात्री असल्याने ग्राहकांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी असे त्यांनी नमूद केले। बुकिंग प्रक्रियेबाबतही त्यांनी स्पष्टता आणत सांगितले की बुकिंग केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जात आहे, त्यामुळे नागरिकांनी एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळून संयम राखावा असेही त्यांनी सुचवले। याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। कोरोना काळातही जाई गॅस डिस्ट्रीब्युटर एजन्सीने एकही दिवस पुरवठा खंडित होऊ दिला नव्हता। त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली होती। शेवटी गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असा संदेश देत सुधाकर सपकाळे यांनी नागरिकांशी संवाद साधला। एकंदरीत पारदर्शक कामकाज, वेळेवर सेवा आणि संकट काळातील तत्परता यामुळे जाई गॅस डिस्ट्रीब्युटर हे नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनले आहे। नमस्कार, मी सुधाकर सपकाळे, जाई गॅस डिस्ट्रीब्युटर्स HP गॅस डिस्ट्रीब्युटर, गांधीनगर, नाशिक 6 इथून बोलत आहे। सध्या LPG बुकिंगसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमतर्फे HP पे, IVRS, मिस कॉल बुकिंग, SMS बुकिंग, WhatsApp बुकिंग असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। ऑनलाईन पर्याय उपलब्ध असलेल्या पर्यायातूनच प्रत्येक ग्राहकांना वेळेवर घरपोच सिलेंडरची डिलिव्हरीसुद्धा मिळत आहे। सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे। एजन्सी किंवा शोरूमला येण्याची आणि रांगेत उभं राहण्याची कुठल्याही ग्राहकाने काहीच गरज नाही। कृपया करून सिलेंडर आपलं बुक करा आणि सिलेंडरची डिलिव्हरी घरी मिळवा आणि सहकार्य करा। याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जी काही टंचाई सदृश परिस्थिती आपल्याला वाटते आहे, तसं कुणीच गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही। तसेच विनाकारण गॅस एजन्सीवर येऊन सदर गोष्टींची चौकशी करण्याची काहीच आवश्यकता नाही। धन्यवाद।